आदरणीय उपस्थित मान्यवर, मी प्रोफेसर असल्यामुळे एकदा जर बोलायला लागलो तर मिनिमम 1 तास किंवा 1.5 तास बोलतो, पण 5 मिनिटात आवर्त घेण्याचा प्रयत्न करतो. सर्व संशोधक, सामाजिक संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार स्वीकारताना अगदी मन भरून येतं आहे. याचं कारण एक की आमचं पूर्ण शिक्षणच सावरकरांच्या कवितांमुळे झालं, त्यांच्या लेखांमुळे झालं. आणि मूळचा मी नागपूरचा, आणि तिथे सावरकरमय वातावरण फार जास्त होतं त्यावेळेला. आता मला माहीत नाही काय कसं आहे, पण त्यावेळेला आम्ही सगळे भारावून जायचो. आमच्या शाळा, आमचे प्रोफेसर्स, टीचर जे शिकवायचे, त्यांच्या डोळ्यात बिलकुल अश्रू यायचं त्या कविता ऐकताना आणि त्या सांगताना, आणि तेच संस्कार आमच्यावरती त्यावेळेला घडत गेलेत. हा मला एक व्यक्तिगत सन्मान तर वाटतोच, पण स्वातंत्र्य सावरकरांच्या नावाबरोबर आपलं नाव जोडलं जाऊ शकतं याचा देखील अभिमान वाटतो. लहानपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक विलक्षण आकर्षण होतं. त्यांच्या कवितांचे, लिखाणांचे, त्यांच्या स्वातंत्र्य समराच्या भूमिकांचे मनावर संस्कार होत आहेत अजूनही. आणि त्यांच्या अंधश्रद्धाविरुद्ध भूमिका आणि विज्ञान पुरस्कृत विचारांचं मनावरती अगदी बिंबवल्या गेलेले ते विचार आहेत. त्या पुरस्कृत विचारांचे मनावर एक विचार संस्कार होत गेलेत. पर्सनली माझ्या आयुष्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जवळचे असे 2 घटना झाल्यात. एक, मी 2रीत असताना नाटकात भाग घेतला होता, आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगात नेण्याचं असं एक चित्र होतं, आणि त्याच्यामागे 4 पोलीस होते. त्या पोलिसामधनं मी एक पोलीस होतो. पण त्यावेळेला दुःख हे वाटलं की शाळेची जी खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट युनिफॉर्म जो होता तोच मला त्यांनी घालायला लावला पोलिसांचं असल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे IITत असताना माझी पत्नी इथे आहे, आम्ही दोघांनी मिळून जयस्तुते हे गाणं 1989 साली गायलं होतं, आणि तेव्हाच आम्ही भेटलो. IITत पण जयस्तुते आणि ते गाणं फारच गाजलं होतं. बऱ्याच त्याच्या प्रॅक्टिसेस झाल्या होत्या, हे आम्ही स्टुडंट असताना. आजच्या युगात विज्ञान ही केवळ प्रयोगशाळेतली गोष्ट राहिली नाही, आणि आपण ऐकलंच की विज्ञान हे किती आता प्रॅक्टिस ओरिएंटेड व्हायला लागलं आहे. आणि हे विज्ञान जर प्रयोगशाळेशी निगडीतच राहिलं नको, तर समाजाला दिशा दाखवणारी पण शक्ती व्हायला हवी. प्रश्न विचारणं आणि उत्तरं मिळवणं याचं ते माध्यम झालं आहे. आता वर्गात शिकून मी इथे 1 तास बोलून मुलांना तर समजतंच, पण आमची सगळ्यांचे लेक्चर्स आज अवेलेबल आहेत, गुगलवर अवेलेबल आहे, यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तर त्यांना वेगळं शिकवण्याची खरं तर गरज नाही आहे. तर त्यांना शिकवावं कसं, तर त्यांना प्रश्न विचारायला लावणं, त्यांना थोडंफार नॉलेज देऊन जास्तीत जास्त स्वतःला वाचता आलं पाहिजे, आणि त्यांची उत्तरं फक्त वर्गात डिस्कस व्हायला पाहिजे, किंवा मुलांना ॲन्सर केलं पाहिजे. या दृष्टी आम्ही खूप प्रयत्न करतो आहेत. आम्हाला शिकवण्याची पद्धत पण पूर्ण आता चेंज केली पाहिजे. आणि विथ द ॲडव्हेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे सगळं शिकवणं वेगळ्या स्वरूपाचं व्हायला पाहिजे, असा आम्हाला विचार करतो आहे. आणि लवकरच 1-2 वर्षातच आम्ही करायला लागू. आणि त्या दृष्टीने मला वाटतं ज्या प्रकारचं शिक्षण इथे सुरू झालं आहे ते आम्हाला आता लवकरात लवकर पुरस्कृत केलंच पाहिजे. सर, मला असं वाटतं देअरफॉर की प्रश्न विचारणं आणि उत्तरं मिळवणं हे प्रत्येक स्टुडंट्सला फार इम्पॉर्टंट झालं आहे. सावरकरांनी विज्ञानात नवभारताच्या उभारणीचे साधन तर मानलेच विज्ञानाला, पण आपणही आज विज्ञानाला देशसेवेचे शस्त्र मानलं गेलं पाहिजे. आज आम्ही IITत, आणि मी सुद्धा ते उपसंचालक आहे, तर आम्ही एक नवीन सेंटर फॉर डिफेन्स टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजी हे सुरू करत आहोत. हे ऑलरेडी सुरू झालं आहे आमच्याकडे, आणि पुढच्या वर्षापासून आम्ही इथे MTechचा प्रोग्राम सुरू करतो आहे. या MTech आणि PhD हे प्रोग्राम त्याच्या सुरू होतील आहे. आणि त्याला प्रायव्हेट कंपनी, आपण बाबा कल्याणींचं नाव घेतलं, ते स्वतः याच्यात पार्टी आहे, L&T आहेत, आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही हा नवीन सेंटर, आणि IIT बॉम्बे इज द फर्स्ट IIT टू स्टार्ट सच अ थिंग नाव. आता मी IITमध्ये उपसंचालक म्हणून काम करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेसर आहे गेले 20 वर्ष, आणि मी क्रायोजेनिक इंजिनिअरिंग शिकवतो. हा एक खूप सुपर स्पेशलाइज्ड विभाग आहे. आपल्याला माहिती आहे की क्रायोजेनिक इंजिन आपल्याला रशियन टेक्नॉलॉजी मिळणार होती, पण अमेरिकेनीमध्ये तेव्हा अडतं घातलं होतं, आणि ती टेक्नॉलॉजी करायला आपल्याला 20 वर्ष लागलं, आणि 2018मध्ये आपलं पहिलं क्रायोजेनिक इंजिन वरती जाऊ शकलं. आज आपलं स्पेस
नॉलेज आणि सायन्स हे अगदी उच्च दर्जाचं व्हायला लागलं आहे. माझ्याकडे सध्या 3 सायंटिस्ट इस्रोचे PhD करतात आहे. त्या सगळ्यांचं काम क्रायोजेनिक इंजिनिअरिंगवरती चालतं आहे. क्रायोजेनिक इंजिनिअरिंगवरच सुरू आहे. आणि आता आपण फार तर 2-3 इंडिया, अमेरिका आणि चायना या 3च कंट्री अशा आहे की ज्यांच्याकडे हे नॉलेज आता प्राप्त आहेत. काही दिवसांनी मला वाटतं की आपण ह्याला नक्कीच क्रॉस करू आणि आपल्याकडेच असं नॉलेज राहील की जे बाकीच्या कंट्रीमध्ये राहणार नाही. आणि ब्रिगेडियर महाजन जसं म्हटलं त्यामुळे लवकरच आपले या विषयातली IP, या विषयातले पेटंट्स आणि टेक्नॉलॉजी या इथे नक्कीच तयार होतील आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आमची मुलं आता जे IIT बॉम्बेमध्ये आहे आणि शिक्षणाचा विज्ञानाचा विषय म्हटल्यामुळे की मुलांचं शिक्षण हे फ्लेक्सिबल व्हायला हवं. त्यांना या व्हर्टिकल सायलो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये न टाकता त्यांना 4-5 विषय आपण इम्पॉर्टंट शिकवले पाहिजे. बाकी सगळ्यांना मुलांच्या आवडीवर सोडलं पाहिजे. ज्यांना सेमीकंडक्टरमध्ये जायचं आहे, हायड्रोजनमध्ये जायचं आहे, या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना आपण जास्तीत जास्त फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन दिली पाहिजे. या विचाराने आम्ही सगळे सध्या पूर्ण शिक्षकगण प्रेरित आहोत. सगळे IITs पण त्याच्याबद्दल विचार करतो आहोत. आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये पण हे व्हायला लागले. पण पुन्हा मला वाटतं की आपण हे लवकर इम्प्लिमेंट करू IITsमध्ये, कारण आम्हाला बरीच फ्लेक्सिबिलिटी असते शिकवण्यामध्ये आणि हे आत्ताची रिक्वायरमेंट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे 50 वर्षा पहिले म्हणून ठेवलं होतं की शिक्षण हे जे आहे ते आपल्या देशाला सध्या काय हवं आहे त्याला मध्ये ठेवून त्याप्रमाणे जर डिसिजन घेतले पाहिजेच. त्याच दृष्टीने आम्ही आज बघतोय की आपल्या देशाला कसली गरज आहे. फॉर एक्झाम्पल सेमीकंडक्टरची गरज आहे, कारण ते सगळे चायनाकडे जाऊन बसलं आहे. लिथियम, आपल्याला नवीन बॅटरी हवी आहे, कारण अगेन लिथियम इज देअर ऑन दॅट साईड. सो या दृष्टीने सगळ्यांकडे आमच्याकडे बॅटरी सेंटर नवीन आम्ही काढलं आहे, इलेक्ट्रिक व्हेकल सेंटर काढलं आहे. आणि पुढच्या दृष्टीने 1950च्या दृष्टीने ॲडव्हान्स एरोस्पेस इंजिनिअरिंग पण आपल्याला आज विचार करायला लागलो आहे. मी स्वतः स्पेस, DRDO, डिफेन्स, ॲटॉमिक एनर्जी यांच्याशी बऱ्याच संपर्कात असतो, यांच्याशी बरंच काम सुरू असतं माझं. त्याच्यामुळे तिथे काय डेव्हलपमेंट सुरू आहेत, आपलं जेव्हा चंद्रयानवरती गेलं आणि जेव्हा उतरलं त्यावेळेला तिथे काय झालं या सगळ्यांमध्ये बरंच त्यावेळेला इन्व्हॉल्ड होतो. ते नॉलेज आपल्याला खूप चांगलं मिळतं आहे. ते नॉलेज पहिल्यांदा भारताला मिळते, बाकीच्या कंट्रीला आपण अजून ते नॉलेज दिलं नाही आहे आणि आपण ते नॉलेज अजून पुढे आता मार्स मिशनला वापरणार आहोत. त्या दृष्टीने पण आपले खूप प्रयत्न सुरू आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे असं मी म्हणायला मागे पुढे बघणार नाही. व तो मी माझ्या आपल्या देशाच्या युवा पिढीला समर्पित करतो, ज्यांच्या डोळ्यात मला वाटतं पुढचं स्वप्न आहे, जिज्ञासा आहे आणि ज्यांचा हात भविष्यातील भारत घडवण्यासाठी त्यांच्याकडे ताकद पण आहेत. या सन्मानाबद्दल मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.